मित्रांनो, आता जर एखादी पोस्ट करत असाल किंवा एखादी माहिती देत असाल, तर तुम्हाला 7 वर्षाचे हा तुरुंगवास होऊ शकतो किंवा तुम्हाला एक शिक्षा होऊ शकते किंवा ₹10,00,000 पर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जरा सावधानच राहा. मित्रांनो, कर्नाटक सरकार एक कायदा करण्याच्या तयारीत आहे किंवा तो कायदा काय आहे किंवा तो कायदा कशासाठी असणार आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये समजूया. तर मित्रांनो, कर्नाटक जे काही सरकार आहे त्यांनी असं सांगितलंय, की जे काही चुकीच्या माहिती देणारे जे काही बातम्या चॅनल्स आहेत किंवा जर WhatsAppवर, Instagramवर किंवा Facebook जर चुकीच्या माहिती चुकीच्या पद्धतीने जर माहिती पसरवली किंवा चुकीची माहिती दिली, तर त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि ₹10,00,000 पर्यंत दंड होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ह्याच्यापासून सावध राहावा. कारण का मित्रांनो, हे खरंच खूप चांगलं पाऊल म्हणता येईल. कारण कसं आहे, तुम्ही बघू शकता कशाप्रकारे जे काही वेगवेगळे जे काही गोदी मीडिया चॅनल्स आहेत, ते कशाप्रकारे चुकीची माहिती देत असतात. त्याच्यामुळे काय होतं, जे काही आपली जनता आहे, गोरगरीब जनता आहे किंवा जे काही न्यूज चॅनल पाहणारे जे काही हे असते ऑडियन्स असतात, त्यांना कसं आहे, चुकीचं काय आणि बरोबर काय हेच बातमी समजत नाही. कारण कसं आहे, हे खरंच खूप चांगलं पाऊल आहे. कारण कसं तुम्ही बघू शकता, जे काही गोदी मीडिया आहेत, ते आज त्यांना एवढं कसं आहे, एवढ्या बातमीचं पार एवढं करून ठेवायचं. कारण का त्याच्यामध्ये चुकीचं 90% असतं आणि फक्त 1% 10% ही बातमी फक्त बरोबर असते. तर तुम्ही बघू शकता, की किती प्रमाणामध्ये कसं आहे, हे जे काही बातम्या देणारे चॅनल्स आहेत, ते किती चुकीच्या पद्धतीने जनतेमध्ये माहिती प प देण्याचं काम करतात. तर कसं आहे, दुसरी गोष्ट महत्त्वाची जे काय आपलं सिंदूर ऑपरेशन झालं, त्यावेळेस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सोडा, पण जे काही गोदी मीडिया चॅनल्स आहेत, ते कशाप्रकारे त्या ज्या काही बातम्या होत्या, जे काही आपल्या आर्मीनं चालवलं हे ऑपरेशन सिंदूर हे सक्सेस सुद्धा केलं. त्यावेळेस हे गोदी मीडिया चॅनल्स कसले बातम्या देत होते तुम्ही पाहिलंच असेल. डायरेक्ट लाहोर ह्याच्यावर कब्जा घातला, जे काही पाकिस्तानमध्ये ते आहे लाहोर. दुसरी गोष्ट जे काही पाकिस्तानची आर्मी आहे, त्यांच्या डायरेक्ट त्यांच्यावर कब्जा घातला. असं काहीतरी चुकीच्या पद्धतीने हे जनतेला माहिती देण्याचं काम करत होते. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा टी-आर-पी किंवा हे त्यांना भरपूर फायदा करून देत होता. त्याच्यामुळे मित्रांनो, हे दुसरी गोष्ट महत्त्वाची जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, त्याच्यानुसार आपला भारत हा जगात चुकीची माहिती देण्यामध्ये 1 नंबरला आहे. हे तुम्ही विचार करू शकता किंवा कसं एक विचारसारखी गोष्ट आहे, की चुकीची माहिती देणाऱ्यामध्ये आपला भारत हा जगामध्ये 1 नंबरला आहे. तर खरंच ह्याला कुठेतरी जे काही आळा बसला पाहिजे. कारण कसं आहे, आज भरपूर हे आहेत, एक WhatsApp युनिव्हर्सिटी झालं, ही चुकीच्या माहिती देण्यासाठीच झालेलं आहे. कारण कसं आहे, जे काही सत्य आहे ते लांबच ठेवलं जातं आणि जे काही चुकीचं आहे ते सध्या दाखवलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, जनतेमध्ये कसं आहे, वेगळं वातावरण तयार होतं किंवा एक वेगळा माइंडसेट क्रिएट होतो. तर मित्रांनो, हे जे काही कर्नाटक सरकार अशा पद्धतीचा जे काही कायदा आणतंय किंवा जे काय अशा पद्धतीच्या त्या कायदा करण्याच्या तयारीत आहे. तर मित्रांनो, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जर कर्नाटक सरकारने हा कायदा केला आणि तो किती प्रकारामध्ये किती प्रमाणात हा इम्प्लिमेंट केला जातोय किंवा किती व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट केला जातोय ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हो, तुम्हाला काय वाटतं? अशाच प्रकारचं इतर राज्याने सुद्धा कायदा करणं गरजेचं आहे का? हे सुद्धा मग तुमचं कमेंट करून नक्की सांगा. तर असंच आपण कुठल्यातरी एका विषयामध्ये भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.